सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर रस्ते खोदकामामुळे नाशिकमधील रस्त्यांची चाळण झाली आहे। खोदकामामुळे झालेले खड्डे नाशिककरांच्या जीवावर उठले आहेत। अवघ्या 4 महिन्यात या खड्ड्यांनी 4 निष्पाप नाशिककरांचा जीव घेतलाय। तरी सुद्धा या समस्येवर तोडगा निघालाच नाहीये। सुधारणेच्या नावाखाली नाशिककरांना फक्त यातनाच किती काळ सोसाव्या लागणार हा प्रश्न नाशिककर विचारतायत। नाशिकमध्ये खड्डे ठरले जीवघेणे। खड्ड्यांमुळे 4 महिन्यात चौघांचा बळी। पालिका प्रशासन कधी जागं होणार? एकीकडे सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये अनेक ठिकाणी खोदकाम सुरू आहे। दुसरीकडे त्याच रस्त्यावरचे खड्डे नाशिककरांच्या जीवावर उठले आहेत। गेल्या 4 महिन्यात या खड्ड्यांमुळे अपघात होऊन चौघांचा बळी गेलाय, तर अपघातामुळे 2 जण गंभीर जखमी आहेत। या जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। दिलीप काळे हे 6 दिवसांपासून रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहेत। उज्ज्वला गायकवाड मृत्यू 5 एप्रिल। उज्ज्वला गायकवाड यांचा पंचवटी परिसरात खड्ड्यांमुळे अपघात झाला होता, ज्यात त्यांचा बळी गेलाय। प्रवीण गायकवाड मृत्यू 6 जून। ते माजी सैनिक आहेत। त्यांचा सातपूर परिसरात अपघात झाला होता, ज्यात त्यांचा जीव गेला। प्रभाकर निकम यांचा 24 मार्चला मृत्यू झाला। सातपूर अंबड रोडवर झालेल्या अपघातात प्रभाकर निकम यांचा जीव गेला। घरातील कर्ता पुरुष गेल्यानं पत्नीवरच सर्व घराचा बोजा आता आलाय। तर प्रभाकर यांच्या मृत्यूनंतर त्यांचे वडील अंथरुणाला खिळून आहेत। दीपाली बेळे यांचा 25 जुलैला मृत्यू झाला। पंचवटीतील दीपाली बेळे या घरातील लग्न समारंभासाठी मुलीसोबत दुचाकीवर गेल्या होत्या। खड्ड्यामुळे दुचाकी पलटली आणि दीपाली यांच्या डोक्याला जबर मार लागला। गेले 39 दिवस त्यांच्यावर उपचार सुरू होते। अखेर 40व्या दिवशी त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली। संध्याकाळची वेळ असल्यामुळे ते जे काम झालं होतं जिथे काही पाईपलाईन वगैरे, तर त्यांचं ते व्यवस्थित नाही बुजलं गेल्यामुळे ते काही दिसलं नाही रात्रीचं, आणि त्याच्यावर गाडी आदळली गेल्यामुळे ते मागेच्या मागे पडले हे लक्षातच नाही आलं। ॲक्च्युली बघितलं तर एकदम त्या बेशुद्ध अवस्थेत होत्या, म्हणजे सांगता नाही येणार असं। निदान जे काम म्हणजे काय कामानिमित्त खड्डा केला असेल, काय केलं असेल, काम झालं असेल, तर त्याचं असं असावं की त्याच्यावरनं कोणाचं नुकसान होऊ नये। नॉर्मल माणसाचं, कारण एखाद्याचं आयुष्य त्याच्यावरनं हे होऊ शकतं, उद्ध्वस्त होऊ शकतं, तर ते त्यांनी तेवढी काळजी घ्यावी की ते नाही हो। रस्त्यांच्या पुनर्बांधणीच्या नावाखाली नागरिकांना केवळ वेदना सहन कराव्या लागतात। पंचवटी दिंडोरी रोडवर झालेल्या अपघातांना ठेकेदार आणि प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप शिवसेनेनं केलाय। दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केल्याचं, तसंच महासभेत हा मुद्दा मांडल्याचं नगरसेवक प्रवीण जाधव म्हणाले। गेल्या 2-3 महिन्यामध्ये अनेक अपघात झालेले, त्याच्यामुळे आम्ही महासभेद्वारे आम्ही माननीय महापौरांना देखील विनंती केली की ह्या कॉन्ट्रॅक्टर जे आहेत यांच्यावर तुम्ही सक्त कारवाई केली पाहिजे, आणि 1-2 कॉन्ट्रॅक्टरला ब्लॅकलिस्ट केल्याशिवाय हे सगळे कॉन्ट्रॅक्टर जे आहेत हे ठिकाणावर येणार नाही, अशी आमची महासभेतनं देखील मागणी केली आहे। अपघातामुळे सामान्यांचा नाहक बळी जातोय आणि राजकारण्यांनाही त्याचा फटका बसतोय। मंत्री नरहरी झिरवळांनाही खड्ड्यांचा त्रास सहन करावा लागतोय। मखमलाबाद परिसरात झिरवळ राहतात। त्यांच्या निवासस्थानाबाहेर रस्त्यावर खड्ड्यांची अक्षरशः चाळण झाली आहे। याबाबत त्यांनी नाशिक पालिका आयुक्तांसोबत चर्चाही केली। पत्र नाही पाठवलेलं, पण चर्चा केलेली आहे अनेक वेळा। आता मीच नेहमी येतो जातो, इकडून जातो, त्या राहू हॉटेलकडून जातो। कालच गेलो तर अक्षरशः तिकडचा ट्रॅफिक जाम होता, इकडं बऱ्याच वेळा जाम होता। माझ्याच घरासमोर नाही, अख्ख्या नाशिकमध्ये आहे, तुम्ही सगळ्या ठिकाणी पाहता, सगळ्या ठिकाणी असाच प्रकारचा मी बोलतो। रस्त्यांच्या दुरुस्तीच्या नावाखाली नागरिकांच्या पदरी केवळ यातनाच पडतायत। नाशिककरांचे खड्ड्यात बळी जात असतानाही महापालिका प्रशासनाला याचं कोणतंही गांभीर्य नसल्याचं चित्र आहे। त्यामुळे निष्पाप नागरिकांचे बळी घेणाऱ्या या समस्येबाबत पालिका प्रशासनाला कधी जाग येणार, आणखी किती बळींची वाट पाहणार, असा संतप्त सवाल आता नाशिककर विचारतायत। ब्युरो रिपोर्ट, झी24 तास।